नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या सर्वांसाठी आहे. निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता 2री ते 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांची मासिक चाचणीबाबतचं नियोजन यापूर्वी देण्यात आलेलं आहे. यानुसार काय कार्यवाही करायची या संदर्भात मी आजचा व्हिडिओ आपल्याला देणार आहे. तर या संदर्भात आपल्याला जे वेळापत्रक देण्यात आलेलं आहे त्या वेळापत्रकानुसार खरं म्हणजे मुख्याध्यापकांनी स्वतःच्या सद्यस्थितीतील शाळा संपर्क क्रमांक ही माहिती शालार्थ 2.0 यात अद्ययावत करणे आणि त्यास DDO 2चे लेवलवर मान्यता देणे हे काम आपण 14 डिसेंबरपर्यंत करणे अपेक्षित होतं. आणि DDO 2नी मान्यता देणे हे सुद्धा काम यापूर्वी पूर्ण झालं असेल नसेल तर तेही करणं आवश्यक आहे. महत्त्वाचं म्हणजे 14 डिसेंबरपर्यंत अजून एक दुसरं कार्य सर्व राज्यातील शिक्षक मुख्याध्यापकांना करावायचं होतं. जे म्हणजे मुख्याध्यापकांनी निपुण महाराष्ट्र म्हणजे SCRTMचे जे ॲप आहे त्यामध्ये लॉग इन करून आपल्या संदर्भीय जे पत्र आहे त्या पत्रामध्ये जो नमुना दिलेला आहे शिक्षक नियुक्तीचं पत्र अपलोड करणे, जे कलम दिलेलं आहे त्या कलमानुसार 5 मार्च 2025च्या शासन निर्णयानुसार शिक्षक नियुक्तीचं पत्र त्या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं होतं. आणि त्यानुसार सर्व इयत्ता आणि तुकडीला शिक्षक नियुक्त करणं हे कामसुद्धा झालेलं होतं. तर हे आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करणं हे महत्त्वपूर्ण आहे. ॲपमध्ये याचा नमुनासुद्धा दिलेला आहे. कलम 6 प्रमाणे शिक्षक नियुक्तीपत्राचा नमुना यापूर्वी दिलेला आहे. तर तोही आणि ॲपमध्ये दिलेला आहे तो आपण वापरून संबंधित काम वेळेवर पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं जे अंतिम काम आहे शिक्षकांनी ॲपवर लॉग इन करणे. तर हे काम सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर विभागासाठी होतं. आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी 22 डिसेंबर ते 27 डिसेंबर या काळात सुरू झालेलं आहे. तर सर्व शिक्षकांनी ॲपवर लॉग इन करायचं आहे. आणि लॉग इन केल्यानंतर आपल्या शिक्षकांनी 6 प्रमाणे जे आपल्याला नियुक्त केलेली इयत्ता असेल वर्ग असेल त्या संबंधित सर्व विद्यार्थ्यांची चाचणी घेताना निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये 20 डिसेंबर ही तारीख निवडायची आणि आपल्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याची स्वतः चाचणी घेऊन तिथे नोंद करणं गरजेचं आहे. तर हे कामकाज आता सुरू झालेलं आहे. तर सर्व शिक्षक मित्रांना विनंती असेल की आपण हे काम सुरू करावं, कारण या कामाच्या आधारेच आपलं दर महिन्याला पुढील काळामध्ये चाचणी घेतली जाणार आहे. तर सदर चाचणी ही नियमित कालावधी आणि तारखेनंतर निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये घेण्याची सुविधा जर आपण घेतली नाही तर ती 27 डिसेंबरनंतर पुन्हा बंद होईल आणि मग आपल्या वर्गाची चाचणी नोंदवता येणार नाही. म्हणून सर्वांनी 27 डिसेंबरपूर्वी चाचणीची नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे कामकाज करावं. आणि या पुढच्या ज्या चाचण्या आहेत त्या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या ज्या तारखा दिलेल्या आहेत त्या तारखांनाच आपल्याला नोंद करायची आहे. हे महत्त्वपूर्ण काम आपण येत्या 2-3 दिवसात संपूर्णपणे करावं, जेणेकरून आपला डाटा पूर्ण सबमिट होईल. आतापर्यंत महाराष्ट्रभरातील डाटा जर आपण पाहिला तर अगदी 10-15-20% शाळांनी मुख्य शिक्षकांनी भरलेला आहे. अनेक शिक्षकांनी अजून सुरुवात केलेली नाही. तर आपण सर्वांनी ही सुरुवात करावी आणि अध्ययन स्तरचा जो डाटा आहे निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये तो विद्यार्थीनिहाय आपल्याला चाचणी घेऊन ॲपच्या दृष्टीने कामकाज सुरू करायचं आहे. आपण निश्चित करावं. आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.